चॅलेंजच्या 5व्या दिवशी वाटून राहिलं की आता सर्व सोडसाळ करून बंद करून टाकावं. नाही होणार माझ्याकडून. मला 31 लाख रुपये 365 दिवसामध्ये कमवायचे आहे आणि माझ्याकडे फक्त 5,000 रुपये जमा झाले. बंद करून टाकतो ही सिरीज, नाही का? असं जेव्हा कधी वाटते ना मला, तेव्हा मला माझ्यावाला ग्रॅज्युएशन आठवते, बीएससी आठवते. सेकंड इयर मध्ये मी पूर्ण डीसी झालो होतो, म्हणजे माझ्यावाले पूर्ण विषय बॅक राहिले 8ही. आणि मला थर्ड इयर मध्ये ऍडमिशन पाहिजे होती एका दुसऱ्या कॉलेजमध्ये. तर त्या दुसऱ्या कॉलेजच्या ऍडमिशन साठी एक क्रायटेरिया होता की सेकंड इयरचे पूर्ण विषय काढायचा, म्हणजे मला सेकंड इयर पूर्ण पास पाहिजे होतं. तेव्हा मी 8 विषय काढण्यासाठी लय मेहनत घेतली. लय म्हणजे लय. रात्री झोप यायची तर त्या रूम मध्ये पाणी टाकायचो आणि नंतर त्यावर खुर्ची टाकून अभ्यासाला बसायचो. दुपारच्या वेळी उन्हात अभ्यास करायचो, कारण रूम मध्ये गेलो तर झोप लागते. आणि त्या सिच्युएशन मध्ये मी 8ही विषय काढले आणि मला जिथे ऍडमिशन करायची होती तिथे मी केली. आदर्श कॉलेज धामणगाव रेल्वे थर्ड इयरला ऍडमिशन केली. पण या सिरीज मध्ये मला यावरून जास्त मेहनत घ्यायला लागणार, कारण प्रश्न तर यावेळेस घराचा आहे ना. मला नाही माहिती की या सिरीज मध्ये पुढे काय होणार आहे, पण जे होईल ना एकदम ते बवाल होईल. खरं बोलतोय. मी कधी 40,000 रुपये महिन्याच्या वरती पैसे कमावलेले नाही आहे आणि मी हातात सिरीज घेतलेली आहे 31 लाख रुपये एका वर्षामध्ये कमवायची. स्वप्न जेव्हा आपण मोठं बघतो ना, तेव्हा आपण काम पण तसंच करतोय. डिमोटिवेट व्हायचं नाही. 1000 लोक बोलून तुम्हाला की तुझ्याकडून नाही होणार, त्याले म्हणा तुझ्याकडून काय झालं. डिमोटिवेट तोच करतो ज्याच्या बापाकडे इस्टेट राहते. घडलेला माणूस नेहमी प्रोत्साहन देत राहतो. तुमच्याकडे हारण्यासाठी काही नाही आहे आणि पुढच्यानं काही कमावलेलं नाही आहे, नेहमी लक्षात ठेवा. आणि हेच न्यूटन लॉ ऑफ कूलिंग मध्ये सांगतो. तुमच्यामध्ये लागलेली आग ही सभोवतालचं वातावरण कमी करते, ना की तुम्ही. पीस आउट गाईज. जे करा ते बवाल करा, मग पुढे काहीही करा.